ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता मालिकेला एक वेगळं वळण मिळून पुरावा शोधण्यासाठी 1 दिवसाची मुदत घेतलेल्या अर्जुनने सायली आणि चैतन्यसोबत आश्रमात जाता जाता अर्जुन आणि सायलीला आश्रम धुंडाळून पुरावा शोधत असताना दरवाजाच्या फटीत एकच कार्ड सापडलेले असते आणि प्रितेज ब्युटीक नावाचे ते कार्ड आता चैतन्य बघताच ते कार्ड फक्त साक्षी शिकरे वापरू शकते, कारण एवढे महागड्या डिझाईनचे कपडे फक्त साक्षी शिकरे घालते. हे आता चैतन्यासमोर येऊन चैतन्याला आता तो साक्षीकडे राहत असल्यामुळे लगेचच ते कार्ड साक्षीचे असल्याचे लक्षात आलेले असते. आणि जेव्हा चैतन्य ते कार्ड साक्षीचे असल्याचे अर्जुनला सांगतो आणि म्हणतो की आपण साक्षीच्या विरोधात पुरावा शोधण्यासाठी आलोय आणि हे कार्ड 100% साक्षीचंच आहे. तेव्हा आता आपल्याला साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा मिळाला आहे अर्जुन, हे चैतन्यने सांगताच आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन आता त्याची यंत्रणा फिरवून कमी वेळेत आता प्रितेज ब्युटीकच्या मालकाकडे जाऊन आता ते कार्ड त्या मालकाला दाखवताच तो मालक आता बारकोडच्या मदतीने ते कार्ड साक्षी शिकरेचे असल्याचे सांगताच आता अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होऊन सगळ्यात मोठा साक्षीच्या विरोधात अर्जुनला पुरावा मिळून तो पुरावा आता कोर्टामध्ये आणत आणि त्या मालकाला सुद्धा आता कोर्टामध्ये आणत बारकोडच्या आता मदतीने ते कार्ड प्रितेज ब्युटीकचा मालक साक्षी शिकरेचे असल्याचे सांगताच आता मोठा धमाका मोडून एकाच मिनिटात केस फिरून विलासचा खून होते वेळी साक्षी ही आश्रमात होती आणि फिंगरप्रिंट्सवरून ते कार्ड साक्षीचेच होते हे समोर येत केसला वेगळे वळण मिळून आता साक्षीला अटक करण्याचे आदेश जजकडून घेत आता अर्जुन मधुभाऊची कशी सुटका करतो आणि एकाच दगडात 2 पक्षी मारून साक्षीला जेल तर मधुभाऊला आता कसे बाहेर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता केस हातातून निसटत असताना अर्जुनने वात्सल्य आश्रमात जाऊन पुरावे शोधण्यासाठी जजकडे 1 दिवसाची मुदत मागितलेली असते आणि फक्त 6 तासाची मुदत जजने देताच अर्जुन, चैतन्य आणि सायली 2 पोलिसांच्या मदतीने पोलीस यंत्रणेसोबत आश्रमात आलेले असतात. इकडे मात्र सायली आश्रमात जाऊ नये म्हणून प्रियाने मोठी भयानक आयडिया केलेली असते आणि प्रतिमाला सुभेदारांच्या घरी सायलीला भेटण्यासाठी आणलेलं असतं. प्रतिमा जर आली तर कदाचित सायली आश्रमात जाणार नाही असे आता प्रियाला वाटलेलं असतं, पण प्रतिमाने स्वतःच्या तोंडानेच महत्त्वाचे काम असल्यामुळे सायलीला आश्रमात जाण्यासाठी सांगितलेलं असतं. मी कधी येईल पण सायली तू तुझं महत्त्वाचं काम कर असे प्रतिमाने सांगून प्रियाचा पोपट झालेला असतो. तेव्हा आता पूर्णाजी प्रतिमाच्या पाया पडत प्रतिमाचा आशीर्वाद घेत आता सायली आणि अर्जुन हे आश्रमात चैतन्यसोबत आलेले असतात. पूर्ण तयारीनिशी सगळ्यात अगोदर जिथे विलासचा खून झाला त्या रूमपासून आता अर्जुन, चैतन्य आणि सायलीने आता शोधायला सुरुवात केलेली असते. सायली मात्र आश्रमाच्या त्या जुन्या आठवणीत हरवून गेलेली असते. मधुभाऊच्या बायकोचा फोटो समोर धरत तो पदराने पुसून सायलीने त्यांच्याकडे सुद्धा आश्रम परत मिळवण्यासाठी आशीर्वाद मागितलेला असतो. इकडे आता जीवाच्या आकंताने शर्थीचे प्रयत्न करत अर्जुन, चैतन्य पुरावा शोधत असतात आणि त्याच वेळेस आता सायली देखील पुरावे शोधू लागते आणि अचानक सायली ही दरवाजाच्या चौकटीसमोर येताच आता सायलीचे लक्ष खाली चौकटीत अडकलेल्या कार्डकडे जाते आणि पटकन आता अर्जुनला बोलावून सायली म्हणते की अर्जुन सर, हे बघा इथे काहीतरी सापडलंय. तेवढ्यात आता अर्जुन धावत पळत चैतन्यसोबत तिथे येतो आणि दरवाजाच्या फटीत अटकलेले ते कार्ड बाहेर काढून त्या कार्डवरती प्रितेज ब्युटीक असे नाव असते. पटकन चैतन्य ते कार्ड आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की अर्जुन, अरे हे तर महागड्या ड्रेसेस डिझाईनचे प्रितेज ब्युटीक नावाचे कार्ड आहे आणि एवढे महागडे कपडे आश्रमात मला नाही वाटत कोण घालत असतील. सायली म्हणते की छे आम्ही कधीच असे डिझायनिंगचे
साक्षीचे कपडे वापरले नाहीत. तेव्हा आता चैतन्य हा साक्षीकडे राहिलेला असतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन, हे कार्ड साक्षी शिकरेचं आहे, कारण एवढ्या महागड्या ब्युटिकमधून वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेस फक्त साक्षीच घालते आणि तिला हे वेगवेगळे डिझाईन्स घालायला आवडतात. तेव्हा हे कार्ड साक्षीचं आहे अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो की पण आता हे साक्षीचं आहे की नाही याची आपल्याला शहानिशा करावी लागेल आणि आता यावरती साक्षी शिकरेचे फिंगरप्रिंटसुद्धा आपल्याला घेता येतील. चैतन्य म्हणतो की अर्जुन, हे बघ, आपल्याला पुरावा मिळालेला आहे आणि हा पुरावा आता आश्रम शाबूत ठेवायला पुरेसा आहे आणि साक्षीला अडकवायला सुद्धा आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सायली म्हणते की अर्जुन सर, काहीही करून ह्या कारच्या ब्युटिकचा आपल्याला तपास लावायचा आहे आणि तिथे खात्री करायची आहे. तेव्हा आता वेळ दवडून काही चालणार नाही. अर्जुनला देखील आता सायली आणि चैतन्याचे म्हणणे पटलेले असते. ताबडतोब त्या कॉन्फिडेन्शियल पोलिसांच्या कमिटीला घेऊन अर्जुन आता ते कार्ड तिथे सापडल्याचा व्हिडिओ काढतो आणि त्या ब्युटिकच्या ॲड्रेसवर आता अर्जुन, चैतन्य आणि पोलीस यंत्रणा आता त्या ब्युटिकमध्ये आलेले असतात. तर आता अर्जुन त्या मालकाला आता बोलावतो आणि ते कार्ड आता मालकालासुद्धा अर्जुनने हँडग्लोव्ज घालायला लावलेले असते आणि ते कार्ड दाखवत अर्जुन म्हणतो की हे बघा, ही आम्ही पोलिसांच्या मदतीने इथे आलो आहोत. तुमच्याकडे आम्हाला काही माहिती हवी आहे. हे कार्ड तुमच्याच ब्युटिकचे आहे का? तर तो मालक ते कार्ड बघतो आणि म्हणतो, हो, हे तर आमचंच कार्ड आहे. हे कार्ड कुणाच्या नावावर आहे हे तुम्हाला सांगता येईल का? असे अर्जुनने बोलताच तो ब्युटिकचा मालक म्हणतो की ऑफकोर्स. आणि लगेचच तो मालक आता बारकोडवरून आता लगेचच ते कार्ड साक्षी शिकरेच्या नावावर असल्याचे सांगतो आणि त्या क्षणी अर्जुनच्या जीवात जीव येऊन सगळ्यात मोठा पुरावा अर्जुनला मिळालेला असतो. तर तो मालक म्हणतो की हे कार्ड साक्षी शिकरेच्या नावावर असून कायम त्या आमच्या ब्युटिकमध्ये येऊन डिझायनिंगचे ड्रेसेस घेऊन ते खरेदी करतायत. तेव्हा आता लगेचच अर्जुन त्या मालकाला सगळी हकीकत सांगतो आणि तुम्हाला हे कार्ड साक्षी शिकरेच्या नावावर आहे हे आता कोर्टात येऊन सांगावं लागेल. तेव्हा आता तो मालक आता अर्जुनमुळे तयार झालेला असतो आणि ताबडतोब आता पोलीस यंत्रणेसोबत अर्जुन, चैतन्य आणि सायली ते कार्ड घेऊन आता आलेले असतात. इकडे आता ठरल्याप्रमाणे कोर्टाच्या सुनावणीचा दिवस उजाडतो. इकडे आता अर्जुन आणि सायलीला पुरावा मिळाला की नाही यासाठी प्रिया ही सुभेदारांच्या घरी थांबून राहिलेली असते. पण हुशार सायली आणि अर्जुन आपल्याला काही पुरावा मिळाला याची अजिबात आता कानाच्या कोपऱ्याला खबर लागू देत नाही. सायली ही प्रियासमोर आता बारीक तोंड करून असते. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली, आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही आणि काहीच मिळालेलं नाही आहे. ते ऐकून आता प्रिया खूप खुश झालेली असते आणि आता अर्जुन आणि सायलीला कोणताच पुरावा मिळाला नसल्याचे प्रियाच्या लक्षात येऊन ताबडतोब प्रिया आता प्रतिमात्याला घेऊन आता सुभेदारांच्या घरून आता लगेचच निघून आलेली असते आणि ताबडतोब प्रिया आता साक्षीला फोन करून म्हणते की अगं साक्षी, एक गुड न्यूज आहे. अर्जुन आणि सायली आश्रमात गेले होते पण त्यांच्या हाताला काही लागलं नाही. बारीक चेहरे करून बारीक तोंडाने घरी आलेत निघून. ते ऐकता साक्षीला खूप आनंद झालेला असतो आणि महिपतला देखील. मोठ्या आयटीत आता दुसऱ्या दिवशी कॉलर टाईट करून कडक कपडे घालून साक्षी आणि महिपत आता कोर्टात आलेले असतात आणि आता जज समोर येताच आता सगळेजण आता उभे राहून पुन्हा कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात होते. तर आता जज अर्जुनला म्हणतात की मिस्टर अर्जुन सुभेदार, तुम्ही आमच्याकडे पुरावा आणण्यासाठी एका दिवसाची मुदत मागितली होती आणि आम्ही ती आता कायद्यानुसार दिली. तेव्हा तुमच्याकडे काही पुरावा तुम्हाला मिळाला का? जर तो मिळाला असेल तर तुम्ही तो कोर्टात सादर करावा. अर्जुन आणि खाली मान घालतो. तेवढ्यात महिपत म्हणतो की अहो जज साहेब, मला माहिती आहे ना काहीच मिळालं नसणार. आडात नाही तर पोऱ्यात येडा येणार कुठून जज साहेब? तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका आणि ताबडतोब निर्णय द्या आणि आश्रम आमच्या मालकीचा करा. ताबडतोब आता सही करा आणि निर्णय द्या. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की एवढी काय घाई आहे महिपत शिकरे? अजून तर सिनेमा बाकी आहे
आणि अजून तर तू ट्रेलरसुद्धा बघितला नाही. ते ऐकताच आता साक्षी आणि महिपतचे धाबे दणाणलेले असतात. आणि ताबडतोब आता अर्जुन पुढे उभा राहत म्हणतो की माय लॉर्ड, आम्ही आश्रमात गेलो. आम्ही तिथे सगळा आश्रम बघितला. कॉन्फिडेन्शियल पोलीस यंत्रणासुद्धा माझ्यासोबत होती. जे काही आम्ही केलं ते पूर्ण आता सगळ्यांच्या समोर पोलीस यंत्रणेसोबत केलं आहे. तेव्हा आता मला त्यासाठी अजून कुणाची तरी साक्ष घ्यायची आहे. तरीसुद्धा त्या व्यक्तीला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची मला परवानगी द्यावी जज साहेब. लगेचच जज अर्जुनला परवानगी देतात आणि अर्जुन म्हणतो की त्या व्यक्तीचं नाव आहे साक्षी शिकरे. तेवढ्यात आता साक्षीला घाम फुटलेला असतो. भीतीने साक्षीची घाबरगुंडी उडालेली असते आणि घाबरतच आता साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते. विटनेस बॉक्समध्ये साक्षी येताच आता अर्जुन म्हणतो की मिस साक्षी शिकरे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी तुम्ही आश्रमात गेल्या नव्हत्या. साक्षी म्हणते की बरोबर, हे मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं. तर आता अर्जुन म्हणतो की पुन्हा एकदा सांगितलं तर बरं होईल. तेव्हा साक्षी शिकरे म्हणते की त्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीच्या पार्टीमध्ये गेले होते आणि एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही होतो. तर आता पुन्हा अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे, तुम्ही जर विलासच्या खुनाच्या दिवशी आश्रमात गेल्या नव्हत्या तर मला तुम्ही सांगा की तुमची आश्रमात अशी एखादीही वस्तू सापडायला नको, बरोबर ना? तर साक्षी म्हणते की मी गेलेच नव्हते तर माझं असं काय सापडणार आश्रमात? तर लगेचच अर्जुन म्हणतो की तुमचं काय सापडणार? ताबडतोब आता ते कार्ड अर्जुन आता जजकडे दाखवत जजला म्हणतो की ज्यावेळी साक्षी विलासच्या खुनाच्या दिवशी आश्रमात गेली होती त्यावेळेस विलास आणि साक्षीमध्ये झालेल्या झटापटीत साक्षीच्या पर्समधून तिचे कार्ड हे आश्रमात पडले आणि ते कार्ड आम्हाला सापडले. प्रिटेश ब्युटिकचे ते कार्ड आहे. ते ऐकताच आता साक्षीला घाम फुटलेला असतो. आणि आता साक्षीच्या डोळ्यासमोर आपण पर्स घेऊन कसे आश्रमात गेलो होतो, विलासला आपण कसं ते आश्रमाचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र, ती फाईल शोधायला सांगितली आणि त्यानंतर आता मधुभाऊ समोर येताच आता विलास आणि मधुभाऊ आणि आपण यांच्या झालेल्या झटापटीत रिव्हॉल्वर इकडून तिकडे फिरत असताना रिव्हॉल्वरची गोळी आता आपल्या हातून कशी विलासला लागली आणि आपली पर्स सुद्धा आपल्या गळ्यात होती आणि त्या झालेल्या झटापटीत आपल्या पर्समधून कदाचित आपलं ते प्रितेश ब्युटी डिझाईनचं कार्ड पडलं असावं. हे आता साक्षीच्या डोळ्यासमोर आलेलं असतं आणि ते कार्ड आता अर्जुन हा जजला दाखवतो. साक्षी म्हणते की हे माझं कार्ड नाही आहे. हाय अर्जुन सुभेदार आता काहीही सांगू राहिलेत. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की खोटं बोलू नका मिस साक्षी शिकरे, हे कार्ड तुमचंच आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते की काय पुरावा आहे? तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे यांचे फिंगरप्रिंट्स घेण्यात यावे आणि ताबडतोब आता साक्षी शिकरेचे फिंगरप्रिंट्स घेतले जातात. तर साक्षी म्हणते की हे कार्ड माझं नाही आहे, मी तुम्हाला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो की किती खोटं बोलताल साक्षी, हे कार्ड तुमचं नाही? तर लगेचच साक्षी म्हणते नाही. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे आणि अर्जुन म्हणतो की ही एक कार ज्याच्या मालकीचं आहे त्या माणसाला आणि त्या व्यक्तीला बोलावण्याची परवानगी द्यावी जज साहेब. आणि लगेचच जज परवानगी देतात. तर ताबडतोब प्रितेश ब्युटिकच्या मालकाला अर्जुनने बोलावलेले असते आणि जेव्हा आता प्रितेश ब्युटिकचा मालक कोर्टात येतो त्यावेळेस मात्र महिपत आणि साक्षीचे धाबेच दणाणलेले असतात. साक्षीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. डोक्याला हात लावत साक्षी आता घाम पुसू लागते आणि त्या प्रितेश ब्युटिकच्या मालकाकडे बघू लागते. तेव्हा आता लगेचच अर्जुन त्या मालकाला म्हणतो की सांगा हे कार्ड तुमचे आहे का? तर तो मालक म्हणतो की हो, हे आमचेच कार्ड आहे, आमच्याच ब्युटिकचे आहे. तेव्हा हे कार्ड कुणाच्या नावावर आहे? तर लगेचच तो मालक म्हणतो की याच्या बारकोडवरून आमची सिस्टीम हे कार्ड आमच्या सिस्टीमने साक्षी शिकरेच्या नावावर दिले आहे. ते ऐकताच आता साक्षीच्या पापाचा घडा भरलेला असतो आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की बोला मिस साक्षी, आता हे कार्ड तुमचे नाही का? तेव्हा आता साक्षीला काय बोलावे आणि काय नाही कळत नसतं आणि सगळेजण आता शांत बसलेले असतात आणि लगेचच आता
जजच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकून जजला घाम आलेला असतो. आणि त्यावेळेस आता अर्जुन म्हणतो की झालेल्या झटापटीत हे कार्ड साक्षीकडून आश्रमात पडले. विलासचा खून ज्या ठिकाणी झाला होता त्या शेजारच्या दरवाजात हे कार्ड अटकले होते आणि हे आम्हाला मिळाले. तर तेवढ्यात आता साक्षीचे फिंगरप्रिंटसुद्धा आलेले असतात आणि त्या कार्डचे फिंगरप्रिंट्स आणि साक्षीचे फिंगरप्रिंट्स मॅच झालेले असतात. आणि त्या क्षणी आता हे कार्ड साक्षी वापरत असून हे कार्ड साक्षीचे असल्याचे आता समोर आलेले असते. आणि त्या रात्री साक्षी ही आश्रमातच होती हे सिद्ध झालेले असते. ताबडतोब आता अर्जुन जजला म्हणतो की जज साहेब, आता न्याय हा पुराव्याच्या आधारे तुम्ही करायला हवा आणि तेही कायद्याच्या बरोबर. तर आता लगेचच जज हे साक्षीला अटक करण्याचे आदेश देतात आणि पुढचा तपास करण्याचे आदेश देखील आता जजने दिलेले असते. तर आता अर्जुन म्हणतो की आता मला बेलवर मधुभाऊंना सुटण्याची परवानगी द्यावी आणि विलासच्या खूनकर्तेसोबत साक्षी आश्रमातच होती हे सिद्ध झालंय. तर आता जजला काही बोलता येत नसते आणि एका दगडात अर्जुनने आता 2 पक्षी मारून साक्षीला अटक तर मधुभाऊला बाहेर येण्याचा दरवाजा उघडा केलेला असतो. आणि त्या क्षणी सायलीला खूप आनंद झालेला असतो. आता भर कोर्टात एकाच पुराव्याचा थरथराट करून सायलीच्या मदतीने अर्जुनने मोठा आता तीर मारलेला असतो आणि एका दगडात आता 2 पक्षी मारून साक्षीला आता खुनामध्ये आता सामील करून साक्षीला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आणि आता लगेचच अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात आणि मधुभाऊचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो. एकाच पुराव्याने केस फिरवून अर्जुनने आता सायलीचा आश्रम पुन्हा सही सलामत सायलीकडेच ठेवलेला असतो. तर कशी वाटली सायली आणि अर्जुनची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.